लातूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाणी भरण्याचं काम धीम्या गतीनं आतापर्यंत फक्त एक टँकर भरला आहे। उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी 5000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडायला सुरुवात। 9 दिवस भीमा नदीत सोडणार पाणी। वाशिम दुष्काळग्रस्त वसारी गाव आमदार अमित झनक यांनी घेतलं दत्तक। गावकऱ्यांनी गाव विकायला काढल्याची दाखवली होती IBN लोकमतनं बातमी। देवदर्शनाला नेण्याचा बहाणा करून धावत्या कारमध्ये पत्नीची हत्या। पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल ओतून जाळलं। अहमदनगरमधला धक्कादायक प्रकार। ऐन उन्हाळ्यात यवतमाळमधल्या पुसद इथे सुरेखा खाडे यांनी फुलवली सुरेख परसबाग। बाग पाहण्यासाठी आता होतीये लोकांची गर्दी। लातूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये मिरजेत पाणी भरण्याचं काम धीम्या गतीनं सुरू आहे। खरं तर यापूर्वी हे काम जे आहे ती ही ट्रेन आहे ही पंढरपूरहून जाणार होती, पण मिरजेहून ही ट्रेन सोडायचा प्रस्ताव आला। कारण मिरजेच्या रेल्वे स्टेशन जे आहे त्या परिसरामध्ये 10 MLD एवढं पाणी आणि त्यातलं 5 MLD पाणी हे लातूरसाठी देण्यात येऊ शकतं आणि मिरजेहून लातूरला ही ट्रेन सोडणं हे सोयीस्कर सुद्धा आहे। पण आतापर्यंत ही जी ट्रेन आहे साधारणपणे या ट्रेनमध्ये 10 टँक आहेत किंवा 10 वाघिणी आहेत। यातल्या एका वाघिणीत आतापर्यंत पाणी भरण्यात आलेलं आहे। ही वाघिणी पूर्ण भरलेली आहे पाण्याने। दुसरी वाघिणी भरण्याचं काम सुरू झालंय, पण अशाच वेगाने जर हे काम सुरू राहिलं तर मग ही ट्रेन जी आहे ती मिरजेहून निघणार कधी, लातूरला जाणार कधी हा प्रश्न आहे। दुपारी 2 वाजल्यापासून पाणी भरायला सुरुवात झाली आहे। सध्या 10 टँकरमध्ये पाणी भरायचं आहे, त्यामुळे हे सगळे टँकर जे आहेत ते भरण्याचं काम पहाटेपर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ कदाचित लागू शकेल अशी शक्यता आहे। पाण्याने भरलेले हे 10 टँकर्स पाठवायचे की आणखी 10 टँकर्स उद्या दिवसभर भरून एकूण 20 टँकर एकत्र पाठवायचे याचा निर्णय सांगली आणि लातूर जिल्हा प्रशासन घेणार आहे। जर 10 टँकर्सच पाठवायचे असतील तर मग उद्या पहाटे ही ट्रेन मिरजेहून निघेल अशी शक्यता आहे। लातूरकरांची ताण भागवण्यासाठी पाणी एक्सप्रेस मिरजमध्ये दाखल झाली खरी, पण दुपारी 2 वाजल्यापासून ही पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पण अतिशय धीम्या गतीने ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे। आपण बघतो या ठिकाणी एकूण 50 टँक असलेली ट्रेन मिरज जंक्शनमध्ये दाखल झाली आणि त्यानंतर आपण बघतोय 10 टँक घेऊन हे इंजिन मिरज रेल्वे स्टेशनच्या 2 नंबर प्लॅटफॉर्मवर दाखल झालेला आहे आणि दुपारी 2 वाजल्यापासून 5 टाक्यांमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही या 5 टाक्या भरून झालेल्या नाही आहेत। जवळपास 8 वाजेपर्यंत ह्या सगळ्या 5 टाक्या भरून होणार आहेत आणि त्यानंतर उर्वरित ज्या 5 टाक्या आहेत त्या भरायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे 10 टाक्या या भरल्यानंतरच कदाचित ही ट्रेन लातूरकडे रवाना होऊ शकते। पण दुसरीकडे प्रशासनाचं असं म्हणणं आहे की एका वेळेला 20 टँक हे लातूरला पाठवण्याबाबत देखील एक विचार सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे, तसं आपल्याला समजतंय सूत्रांकडून। त्यामुळे जर 20 टँक भरून लातूरला पाठवायचे झाले तर कदाचित उद्या मध्यरात्री ही ट्रेन मिरज स्थानकामधून लातूरकडे रवाना होऊ शकते आणि जर 10 टँक पाठवायचे झाले तर आज मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमाराला ही ट्रेन लातूरकडे रवाना होऊ शकते। जी पाईपलाईनची जी योजना होती किंवा एक जो पर्याय होता तो पर्याय रेल्वे प्रशासनाला पूर्ण करता आलेला नाही आहे, कारण जवळपास त्यासाठी 4 ते 5 दिवस लागणार आहेत आणि त्यामुळं पाईपलाईनचं जे काम आहे ते एकीकडे सुरू असतानाच लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा एक्सप्रेसच्या गाड्या असतील या गाड्यांमध्ये ज्या पद्धतीनं पाणी भरलं जातं त्या पद्धतीनंच या टँकमध्ये पाणी भरलं जातं आहे। एका टँकची क्षमता ही 50,000 लिटर आहे, त्यामुळे इतका वेळ लागतोय। सरासरी 5 टाक्या भरायला 6 ते 7 तासांचा कालावधी जातोय। त्यामुळे लातूरकरांची ताण भागवण्यासाठी राज्य सरकारनं जरी हा निर्णय घेतलेला असला तरी नेमकं हे पाणी लातूरकरांपर्यंत कधी पोहोचणार हाच खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, मिरज। इकडे उजनी धरणातून सुद्धा सोलापूर शहराला पिण्यासाठी 5000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे। हे पाणी जे आहे ते सोलापूर शहराला पिण्यासाठी उपयोगी पडणार आहे। हे पाणी 9 दिवस भीमा नदीत सोडलं जाईल। पाणी सोलापूरला पोहोचल्यानंतरच ते बंद करण्यात येणार आहे। एकूण 4 TMC पाणी सोडण्यात येत आहे। ऐन उन्हाळ्यात भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावांचा पिण्याचा प्रश्न जो आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो काहीसा मिटणार आहे।
उजनी धरणाची पाण्याची क्षमता 114 TMC आहे. सध्या धरणामध्ये 47 TMC एवढं पाणी शिल्लक आहे. एक अतिशय भयानक आणि धक्कादायक बातमी आजची दिवसभरातली. अहमदनगरला देवदर्शनाला जाण्याचा बहाणा करून मच्छिंद्र अकोलकर या व्यक्तीनं धावत्या कारमध्ये आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर तिला जाळून टाकलं. अश्विनी अकोलकर असं या मृत महिलेचं नाव आहे. पाथर्डी तालुक्यातल्या तिसगाव करंजी परिसरात ही दुर्घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारचा ड्रायव्हर बाबासाहेब मराठे यालाही ताब्यात घेतलंय. मच्छिंद्रनं गुरुवारी रात्री मढीला देवदर्शनाला जाण्याचं निमित्त करून पत्नीला कारमध्ये बसवलं. त्यावेळी प्रवासात त्याने चालत्या गाडीत हत्यारानं गळा चिरून पत्नीची हत्या केली आणि मग पुरावा नष्ट करण्यासाठी जामखेडच्या घाटात नेऊन पेट्रोल ओतून पत्नीला जाळलं. या प्रकरणी मच्छिंद्रने धमकावून गाडी जामखेडला नेल्याचं चालकानं सांगितलंय. या संदर्भातला अजून पुढचा तपास जो आहे तो पोलीस करतायत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा शहरातल्या भीमनगरमध्ये अभिनव पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याची तयारी सुरू आहे. या भीमनगरमध्ये मोलमजुरी करणारे 40 कुटुंब जे आहेत ते विनावर्गणी जयंती साजरी करतात. विशेष म्हणजे मोलमजुरी करून मिळालेल्या पैशातून ही जयंती साजरी केली जाते. हे आहे परंडा शहरातील द्रावण भीमनगर. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या 35 ते 40 कामगारांची कुटुंब इथं राहतात. मजुरीच्या पैशातून मिळालेले काही पैसे नियमितपणे बाजूला काढतात आणि या पैशातून सलग 10 वर्ष ते बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. पैशांच्या नियोजनामुळे त्यांना जयंतीसाठी वर्गणीच्या नावाखाली कोणाकडेही हात पसरावे लागत नाहीत. 35 घर आहेत पूर्ण टोटल. 35 घरातून जे कष्ट करतात त्यातून पैसे बचत करून जयंतीला आम्ही देतो. प्रत्येक घरातून 40 रुपये प्रमाणे 1 वर्षाची वर्गणी जेवढी जमा होईल तेवढ्या वर्गणीतून आम्ही प्रत्येक वर्षी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. पण दुसऱ्याकडून धम्मदान न घेता स्वाभिमानाने जगा हा उद्देश बाबासाहेबांनी दिलाय. त्यामुळे त्यांच्या जयंतीसाठी दुसऱ्याकडे हात का पसरायचे असं त्यांचं म्हणणं आहे. यात महिलाही सहभागी होतात. बाबासाहेबांनी आपल्याला खूप काय दिलंय आणि आपल्याला काय समाजाला द्यायचंय ह्याच्यासाठी आम्ही बाबासाहेबाची जयंती साजरी करतो. 1 तारखेला आणखीन मीटिंग घेतात ना, मग कुणाकडे राहिलेलं आणखीन जमा करतात. मग त्यातनं काय आपलं मंजुरी करतात, त्याच्यातनं आपलं भरतात, खात्यात बी घरी आणि देतात बी. जयंतीला दिवाळीसारखा सण आम्ही साजरा करतो जयंतीचा. सगळ्यांना कपडे वगैरे सगळं, स्वच्छ घर. महापुरुषाची जयंती ही त्यांच्या कार्याची आठवण म्हणून साजरी केली जाते. कित्येक वेळा जयंती साजरी करण्याचा अनेकांना विसरही पडतो. पण परंडा शहरातील द्रावण भीमनगर मधील या नागरिकांचा नियोजनाचा हा उपक्रम सर्वांना प्रेरणा देणारा आणि मार्गदर्शक ठरतोय. बालाजी निरफळ, IBN लोकमत, उस्मानाबाद. राज्यामध्ये दुष्काळाने हवालदिल झालेल्या सामान्य नागरिकांना मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष हा आधारवड ठरतोय. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील मोहिते कुटुंबियांना याचा प्रत्यय आला. कल्याणी मोहिते या चिमुकलीला यामुळे एक नवसंजीवनी मिळाली. किशोर मोहिते या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या कल्याणीला वयाच्या 1.5 वर्षापासून ऐकू येत नव्हतं. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांना त्यांनी याबाबत दाखवून निदान करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा होत नव्हता. त्यानंतर सोलापूर इथल्या डॉक्टरांनी कॉक्लिअर इम्प्लांट हे ऑपरेशन करावं लागणार असल्याचं सांगितलं. त्यासाठी 9 लाख रुपये खर्च येईल असंही सांगितलं. जेमतेम 4 एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या मोहिते कुटुंबियांना जमीन विकून देखील एवढा मोठा खर्च करणं शक्य नव्हतं. दरम्यान गावातील शिक्षक धनंजय गायकवाड आजारासाठी आरोग्य कक्षाकडून मदत मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मुंबईत मंत्रालय गाठलं आणि मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षात धाव घेतली. मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये कल्याणीच्या अनेक टेस्ट घेण्यात आल्या. या ऑपरेशनसाठी मुख्यमंत्री आरोग्य कक्षाकडून 2 लाख रुपये मंजूर करण्यात आले. तर आरोग्य कक्षाच्या माध्यमातूनच टाटा ट्रस्ट आणि इतर स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून उर्वरित 7 लाख रुपये खर्चाची उभारणी करण्यात आली. मुलीचं ऑपरेशन झाल्यानंतर मुलगी जर समजा लगेच बोलायला चालू झालं 1-4-2 महिन्यात, तर आम्हाला अति आनंद होईल की त्या आनंदाला पाडीवर राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचं आयुष्य सुजलाम सुफलाम होईल. तिला सगळं लिहिता वाचता येईल. तिचं करिअर ती स्वतः घडवू शकेल. मोठ्या ठिकाणी मोठ्या एखाद्या पदावर जाऊ शकेल. त्यामुळं ही आम्हाला फार आनंद झाला आहे की अशी मदत
प्रत्येकाला मिळावी, गरजूवंताला, हीच आमची अपेक्षा आहे, दुसरं काय. अशा अनेक सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, पिछलेल्या लोकांना या आरोग्य कक्षाचा फायदा उठवावा अशी माझी अपेक्षा आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांना, कारण शिक्षकालाच माहीत असतं गावात कोण आजार आहे, कुठला विद्यार्थी आहे, काय आहे, त्यांनी अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाकडे त्यांना पाठवावं आणि काही साधी कागदपत्र, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड आणि तहसीलदारचा दाखला उत्पन्नाचा आणि त्या हॉस्पिटलचं कोटेशन, एवढी कागदपत्र फक्त लोकांनी तिथं घेऊन जावं आणि 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख जरी खर्च होत आहे ते एक नया पैशाचा तिथं म्हणजे ही होत नसताना, आज एवढं मोठं कलियुग चालू असताना तिथं आमचं स्वतःचं तिकीट काढून आम्हाला त्यांनी त्या कक्षाच्या प्रमुखाने आम्हाला इकडे रेल्वेनं बसवून लावलं आणि 9 लाख रुपये मिळवून दिलं. अशाच अनेक कल्याणी मोहितींना मदत मिळावी आणि लोकांनी त्याचा फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो. गावाकडच्या बातम्यांमध्ये काही इतरही बातम्या आपण बघणार आहोत, पहा फक्त IBN लोकमत. बातमी IBN लोकमतच्या इम्पॅक्टची. वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातली दुष्काळी स्थिती सुधारावी यासाठी वसारी गावच्या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे या संदर्भात पाठपुरावा करून सुद्धा परिस्थिती बदलली नाही. अखेर वसारी गावच्या ग्रामस्थांनी गाव विकायला काढला. ही बातमी IBN लोकमतने दाखवली आणि त्यानंतर या बातमीची दखल घेत लोकप्रतिनिधींनी गावाला भेट द्यायला सुरुवात केली, गावच्या समस्या जाणून घेतल्या. रिसोडचे आमदार अमित झनक यांनी तर हे गाव दत्तकच घेऊन टाकलं आणि लोकांना भविष्यात पुढचं जे आपला पेरायचे दिवस आहेत त्यात सुद्धा बियाण्याची आणि खताची व्यवस्था लावून देण्याचं जे काही त्यांचं हे असेल ते सुद्धा मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मित्रमंडळीमुळे जे प्रश्न समोर आलेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सभागृह असेल, स्थानिक जिल्हा लेवल असेल, तालुका लेवल असेल, यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. राज्यातल्या दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी जळगावात महारांगोळी साकारण्यात आली. जलसंपदा विभागातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. जल है तो कल है असा संदेश देत जळगावात राष्ट्रीय महामार्गाजवळील 63 टन रांगोळी वापरून 7 एकर जागेत महारांगोळी अवघ्या 2 तासांमध्ये साकारण्यात आली. जलसंपदा विभाग, नीर फाउंडेशन आणि जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या महारांगोळीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 2 तासांमध्ये हा अख्खा परिसर जो आहे तो बघा रांगोळीने कसा सजून गेला ते. या महारांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. 1,500 जळगावकर, शाळा कॉलेजचे विद्यार्थी हे ही रांगोळी साकारण्यासाठी, ही महारांगोळी साकारण्यासाठी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झालेले होते. लक्षात घ्या, अख्खा परिसर जो आहे त्या अख्ख्या परिसरामध्ये म्हणजेच साधारणपणे 7 एकर एवढ्या परिसरामध्ये ही रांगोळी जी आहे ती साकारण्यात आली. जल है तो कल है असा संदेश देण्याचा प्रयत्न या महारांगोळीमधून झाला आणि केवळ 2 तासांमध्ये ही रांगोळी जी आहे ती जळगावकरांनी या ठिकाणी साकारली. उन्हाच्या झळांमुळे वृक्षवेली सुकत असतानाच यवतमाळच्या पुसद इथल्या प्राध्यापिका सुरेखा खाडे यांनी फुलबाग तयार केली. त्यांनी नोकरीच्या व्यस्ततेतून आपल्या घराच्या आवारात विविध फुलांच्या सजलेल्या झाडांची परसबाग फुलवली आहे. त्यांचं वनराई हे निवासस्थान वेली फुलांनी बहरून आलेलं आहे. सध्या पिवळ्या जर्द कॅटक्लॉज फुलांनी या वनराईला आलिंगनच दिलंय. हा सुंदर नजारा पाहण्यासाठी पुसदकरांनी सुद्धा आता गर्दी करायला सुरुवात केली आहे. अतिशय कलात्मक पद्धतीने आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करून त्यांनी ही परसबाग फुलवलेली आहे. विविध रंगी गुलाब, मोगरा, शेवंती, मुसंडा, एक्झोरा, कोरोंटोस, पिटुनिया, पेन्सिल फ्लॉवर अशी फुलझाडं, तसंच मनी प्लांट, सायकस, कन्हेर, बोन्साय, पळस अशी झाडं या बागेमध्ये पाहायला मिळतात.
गोंदियाचे काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांना काल मारहाण झालेली होती। त्याचा निषेध म्हणून काँग्रेसनं आज तिथे बंद पुकारला होता। पत्रकार परिषदेत भाजपचे नगरसेवक शिव शर्मा यांनी ही मारहाण केली। त्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसनं केलेली आहे। यानंतर एक ब्रेक घेऊया। इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। पहा फक्त IBN लोकमत। गावाकडच्या बातम्यांमध्ये गावाकडच्या लोकांनाही बघायला आवडेल अशी बातमी। मुंबईमध्ये सध्या आहे प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन। सध्या ते भारत दौऱ्यावर आहेत। 7 दिवसांच्या या दौऱ्यात ते भारत आणि भूतान या 2 देशांचा दौरा करणार आहेत। आज मुंबई एअरपोर्टहून हे शाही दाम्पत्य हॉटेल ताजमध्ये गेलं। तिथे त्यांनी 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो ओव्हल मैदानाकडे, जिथे स्वयंसेवी संस्थांमधली काही मुलं जी आहेत त्यांच्यासोबत ते क्रिकेट खेळले। पण तिथे सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर सुद्धा होते। क्रिकेटच्या पंढरीतून आलेलं हे शाही दाम्पत्य जे आहे, हे दोघे जण आहेत, यांनी मुंबईत येऊन ओव्हल मैदानावर क्रिकेटच्या 2 सुपरस्टार्स बरोबर क्रिकेटची मॅच एन्जॉय केली। केट मिडल्टन बॅटिंग करत असताना तिला बॉलिंग टाकत होता खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर। यानंतर बातमी नांदेडची। नांदेडच्या बिलोली तालुक्यात मलकापूर शिवारात एक भलं मोठं खवल्या मांजर आढळलं। 4 फूट लांब बसलेल्या या खवल्या मांजराचं वजन तब्बल 40 किलो होतं। उन्हाळ्याच्या झळा आता आणखीनच तीव्र झाल्यात, त्यामुळे इतर वन्य प्राण्यांप्रमाणेच हे मांजर पाण्याच्या शोधात लोकवस्तीत आलं असावं असा एक अंदाज आहे। एका सर्पमित्राने या मांजराला पकडलं आणि त्यानंतर त्याला पिंजऱ्यामध्ये कैद केलं। वारकरी संप्रदायाचा ठेवा पुढील पिढीकडे समर्थपणे सोपवणाऱ्या आजरेकर फडाचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे पार पडला। यावेळी वारकरी संप्रदायातील 3ही शाखांचे महाराज तसंच ज्ञानेश्वर पालखीचे राजाभाऊ चोपदार उपस्थित होते। प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांनी आजरेकर फडाचा इतिहास सांगितला। यावेळी सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांच्या जनाई या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं। गावोगावच्या यात्रांना आता सुरुवात झाली आहे। शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या देवाच्या सोंगाच्या परंपरा आजही जपल्या जात आहेत। राहुरी तालुक्यातील कोल्हार गावात देवांच्या सोंगाची आखाडी भरली आहे। करमणुकीचं साधन म्हणा किंवा लोककला, देवांच्या चेहऱ्याचे मुखवटे बनवायचे आणि संबळ आणि पिपाणीच्या तालावर नाचत ठेका धरायचा, सोंगाची ही रचना ठरलेली। रामायण महाभारत यातली ही पात्र जसजसे रामायण महाभारत घडत गेलं त्यानुसार या सोंगांची पात्र नाचायला येतात। आधी गणपती सरस्वती नाचत येतात, मग विदूषक, राम लक्ष्मण, 10 तोंडांचा रावण असा हा सोंगांचा खेळ रात्रभर सुरू राहतो। सोंगांच्या माध्यमातून रामायण महाभारत लोकांना सांगितलं जातं। गावातल्या घराघरामध्ये हे मानाचे सोंग जे आहेत ते जपले जातात। पूर्वीची संस्कृती बुडत चाललेली आहे आणि लोकांना हे माहीत नव्हतं। लोक वाईट प्रवृत्तीकडे चाललेले आहेत। त्यांना ही पूर्वीची संस्कृती माहीत व्हावी आणि हे पूर्वी काय काय झालेलं आहे त्याच्यातून त्यांची सुधारणा व्हायची। याच्यामध्ये वागणूक, या परंपरेमुळे वागणुकीमध्ये सुधारणा होते आणि पूर्वी काय झालेले दोष इतिहास संपूर्ण माहिती होतो। गेली 50 वर्ष रायगड जिल्ह्यातल्या आग्राव गावामध्ये शिडाच्या होडीची स्पर्धा आयोजित करण्यात येते। स्पर्धेनिमित्त मुंबई, ठाणे तसंच कोकणातून नागरिक येतात। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा होतात। यावर्षी 8 होड्यांनी यामध्ये सहभाग घेतला। होड्यांचा उत्साह वाढवण्यासाठी बँड आणि ढोल ताशांचा सुद्धा यामध्ये अर्थातच सहभाग होता। तसंच स्थानिक कलाकारांचा नाच गाण्याचा कार्यक्रमही झाला। स्पर्धा पाहण्यासाठी स्थानिक नागरिक होड्यांमधून प्रवास करत इथे आलेले येत असतात आग्राव गावाला, त्यामुळे एका जत्रेचं स्वरूप येतं। विशेष म्हणजे आजवर इथे एकही अपघात झालेला नाही असंही ग्रामस्थांनी माहिती सांगितली। हे गेली 45 वर्षापासून परंपरा आहे आणि अखंडित आहे। कोणत्याही वर्ष
कोणताही कोर्ट मॅटर वगैरे न होता, कोणताही अपघात न होता या ठिकाणी या स्पर्धा भरवल्या जातात. या स्पर्धेचे तसं पाहिलं तर पूर्व आग्राव म्हणून म्हणतात, या आग्रावकर हे स्पर्धा आयोजित करत आहेत. वर्ध्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य श्याम गायकवाड यांचं निधन झालंय. सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रणी असणाऱ्या श्याम गायकवाड यांनी जाता जाता सुद्धा देहदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवलाय. त्यांच्या अकाली निधनानं जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होतीये. लोकमंचच्या माध्यमातून वंचितांची दिवाळी, सामूहिक विवाह सोहळे असे अनेक सामाजिक कार्यक्रम त्यांनी राबवले. अशा या नेत्याचा अखेरही ठरल्याप्रमाणे सेवाग्राम रुग्णालयाला देहदान करून झाला. गावाकडच्या बातम्यांमध्ये यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.